Now let's solve the question number 3, question 3 and question 3 मध्ये first question. Okay, two small spheres 18 centimeter apart have equal negative charge and repel each other with a force 6 into 10 raised to minus 8 Newton. Find the total charge on both spheres. Total charge on both sphere find out करायचा आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलंय लक्षात येते? टू स्मॉल स्पियर्स आहेत 18 सेंटीमीटर अपार्ट आहेत, इक्वल निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे पहिल्यावरचा चार्ज Q1 इज इक्वल टू काय आहे? सपोज मायनस क्यू आहे अँड Q2 इज इक्वल टू काय आहे? मायनस क्यू आहे. कारण दोन स्मॉल स्पियर्स आहेत, पहिल्यावरचा चार्ज आणि दुसऱ्यावरचा चार्ज काय दिलाय? सेमच दिलाय, इक्वल निगेटिव्ह चार्ज म्हटलंय. त्याच्यामुळे Q1 इज इक्वल टू मायनस क्यू घ्यावं लागेल, Q2 इज इक्वल टू मायनस क्यू घ्यावं लागेल. त्यांच्यामधलं डिस्टन्स दिलंय. डिस्टन्स इज डिनोटेड बाय स्मॉल आर. स्मॉल आर इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. 18 इंटू 10 रेस टू मायनस 2 मीटर. सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करायला. ठीक आहे. अँड रिपेल इच अदर म्हणजे त्यांच्यामधला फोर्स देखील दिलाय. फोर्स किती दिलाय? 6 इंटू 10 रेस टू मायनस 8 न्यूटन. दिस इज द फोर्स बिटवीन देम. ओके. फाइंड द टोटल चार्ज म्हणजे Q1 Q2 च्या व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतील. आता फोर्स बिटवीन टू चार्जेसचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का बघा? 1/4 pi epsilon naught, okay, Q1 Q2 divided by R square. So force is 6 into 10 raised to minus 8 is equal to 1/4 pi epsilon naught ची व्हॅल्यू 9 into 10 raised to 9 आहे. ओके. Q1 into Q2 म्हणजे मायनस क्यू इंटू मायनस क्यू म्हणजे क्यू स्क्वेअर होणार आहे. मायनस क्यू इंटू मायनस क्यू म्हणजे काय होणार? प्लस क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे? 18 इंटू 10 रेस टू मायनस 2. ओके. स्क्वेअर म्हणजे डायरेक्टली असली तो 18 इंटू 10 रेस टू मायनस 2 इंटू 18 इंटू 10 रेस टू मायनस 2. ओके. हा. सो 9 न 18 ला डिवाइड केलं 2 राहणार. ठीक आहे. आणि क्यू स्क्वेअर फक्त RHS ला ठेवूया, बाकी सगळे LHS ला घेऊन जाऊया. क्यू स्क्वेअर. ठीक आहे. तर 6 इंटू 10 रेस टू मायनस 8 हे ऍज इट इज आहे बघा. त्याच्यानंतर इकडचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाणार ना, म्हणजे 2 इंटू 18 म्हणजे किती होणार? 36. 18 2 जार 36. 10 रेस टू मायनस 2 10 रेस टू मायनस 2 म्हणजे 10 रेस टू मायनस 4 होणार. ओके. डिवायडेड बाय 10 रेस टू 9. बरोबर आहे ना? 10 रेस टू 9 हे LHS ला गेल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. लक्षात येते का बघा? प्रॉब्लेम खूपच इझी आहे, डिफिकल्ट प्रॉब्लेम अजिबात नाहीये. ओके. सो देअरफोर काय होणार बघा? क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, आता LHS ला 6 इंटू 36, 6 इंटू 36 लिहितो अगोदर. 6 इंटू 36. ओके. बरोबर आहे ना? 6 इंटू 36. बाकी कुठलं नाही ना इथं काय राहिलेलं? हा. 6 इंटू 36 आणि 10 ची पॉवर किती होणार बघा? न्यूमरेटरला 10 रेस टू मायनस 8, 10 रेस टू मायनस 4 म्हणजे 10 रेस टू मायनस 12 होणार. डिवायडेड बाय 10 रेस टू 9. And therefore Q square is equal to 6 6 are 36, 216 होणार. मल्टिप्लिकेशन इंटू 10 ची पॉवर 10 रेस टू मायनस 3. 10 रेस टू मायनस 3. ओके. सॉरी, 10 रेस टू मायनस 3 नव्हे, सॉरी. 10 रेस टू 9 वर गेल्यानंतर 10 रेस टू मायनस 9 होणार आणि 10 रेस टू मायनस 12 आणि 10 रेस टू मायनस 9 यांची ऍडिशन होणार आणि किती होणार? 10 रेस टू मायनस 21 होणार. सो क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, मी असं लिहू शकतो 21.6 इंटू 10 रेस टू 20 लिहू शकतो. बघा व्यवस्थित कुठं काय मिस्टेक झालेलं नाही ना. क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 21.6 इंटू 10 रेस टू 20 म्हणजे 216 मधला एक 10 काढलेला आहे आणि इथं मल्टिप्लाय केला.
कारण पॉवर इव्हन असल्याशिवाय स्क्वेअर रूट आपण काढू शकत नाही. हे -20 सॉरी मायनस लिहायचं राहिलं. पॉवर इव्हन असल्याशिवाय आपण काय करू शकत नाही, स्क्वेअर रूट काढू शकत नाही. लक्षात घ्या, पॉवर जी आहे ती -20, -18, -22 अशीच असली पाहिजे. ओके, आता याचा स्क्वेअर रूट काढावा लागेल. सो क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 21.6 इंटू 10⁻⁻20 चा स्क्वेअर रूट होणार 10⁻10. ओके, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. आता 21.6 चा स्क्वेअर रूट किती आहे बघा. 21.6 आन्सर येतं 4.64. Q इज इक्वल टू 4.64648 इंटू 10⁻10 कुलोम. हा एक चार्ज असणार आहे. पुन्हा एकदा काय मिस्टेक झालेली आहे नाही ना ते चेक करूया फक्त. Q1 आहे -Q, Q2 आहे -Q. त्यांच्यामधलं सेपरेशन दिलंय 18 सेंटीमीटर दिलंय. सो 18 सेंटीमीटर म्हणजे 18 इंटू 10⁻² मीटर. रिपेल इच अदर विथ द फोर्स दिलाय 6 इंटू 10⁻8 न्यूटन. F इज इक्वल टू 1/4πε0. F is equal to 1/4πε0 Q1 Q2 by R square. So फोर्स दिला 6 इंटू 10⁻8. 1/4πε0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 9 इंटू 10⁻9 ठेवायची असते. Q1 इंटू Q2 म्हणजे -Q इंटू -Q म्हणजे +Q² होणार. R स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे 18 इंटू 10⁻², 18 इंटू 10⁻². 2 वेळा लिहिलं म्हणजे स्क्वेअर. म्हणजे 9 ना आता 18 ला डिवाइड केलं तर 2 राहणार. आणि मग Q² फक्त RHS ला ठेवलं, सगळं LHS ला नेलं 6 इंटू 10⁻8. त्याच्यानंतर 18 2 जार 36, 10⁻² इंटू 10⁻² म्हणजे 10⁻4 आणि डिवायडेड बाय 10⁻9. ओके, आता 6 इंटू 10⁻36 सॉरी 6 इंटू 36 10 किती होणार आहे -12 डिवायडेड बाय 10⁻9. ओके, तर हे मॅथमॅटिक्सचे सगळे रूल अगोदर तुम्हाला माहित पाहिजेत. 10⁻A इंटू 10⁻B म्हणजे काय असतं 10⁻A + B असतं. त्याच्यानंतर 10⁻A डिवायडेड बाय 10⁻B म्हणजे काय असतं 10⁻A - B करायचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा 10⁻8 10⁻4 म्हणजे किती होणार आहे 10⁻4 -8 -4 म्हणजे -12 झालं. ओके, त्याच्यानंतर 10⁻A डिवायडेड बाय 10⁻B इज इक्वल टू 10⁻A - B म्हणजे -12 -9 -12 -9 म्हणजे -21 होणार. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आणखी एक बघा स्क्वेअर रूट ऑफ 10⁻A म्हणजे काय करायचं 10⁻A/2 करायचं असतं. हाफ करायचं पॉवरचं. स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे पॉवरचं हाफ करायचं. हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आणि पॉवरचा हाफ करण्यासाठी ती पॉवर नेहमी काय करायची इव्हन नंबर मध्ये ठेवायची. म्हणजे -21चं मी -20 केलं, त्याच्यासाठी काय केलं याला 10 न मल्टिप्लाय करावं लागेल. याला 10 न मल्टिप्लाय करण्यासाठी याच्यातला एक 10 काढावा लागेल. मग 216चं 21.6 लिहिलं आणि 10⁻21चं -20 झालं. म्हणजे हे बघा स्क्वेअर रूट ऑफ 10⁻20 म्हणजे काय होणार आहे 10⁻20 इंटू हाफ. स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू हाफ असतं, हे माहिती पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे 10⁻20 चा स्क्वेअर रूट 10⁻10 होणार, कारण दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला ना. Q² Q झालं 21.6 रूट 21.6 आणि 10⁻20 काय झालं 10⁻10 झालं. ठीक आहे, आणि 21.6 चा स्क्वेअर रूट लॉग टेबलच्या साईन काढला तर तो 4.648 येतो 10 इंटू 10⁻10 कुलोम. आता हा जो चार्ज आहे ना तो निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळं कारण स्क्वेअर रूट काढल्यानंतर प्लस मायनस आन्सर येतं ना, प्लस किंवा मायनस. तर आन्सर काय ठेवणार मी इथं मायनस आन्सर ठेवणार, कारण दोन्ही चार्जेस निगेटिव्ह आहेत म्हणून सांगितलेलं आहे ऑलरेडी क्वेश्चन मध्ये. कारण स्क्वेअर रूट काढल्यानंतर 25चा स्क्वेअर रूट किती असतो +5 किंवा -5 असतो ना. +5 पण ठेवू शकतो -5 पण ठेवू शकतो. तसं 21.6चं स्क्वेअर रूट +4.648 ठेवू शकतो किंवा -4.648 ठेवू शकतो. आणि क्वेश्चन मध्ये सांगितलंय की दोन्ही निगेटिव्ह चार्जेस आहेत, त्याच्यामुळे इथं मायनस साईन ठेवावं लागेल. त्याच्यानंतर विचारलंय फाइंड टोटल चार्ज ऑन बोथ स्पियर. दोन्ही स्पियरवरचा एकूण चार्ज किती असेल. सो टोटल चार्ज ऑन बोथ स्पियर्स, टोटल चार्ज ऑन बोथ स्पियर इज इक्वल टू Q1 + Q2 येणार. म्हणजे Q1 आहे -4.648
इंटू 10⁻⁻10 आणि Q2 पण तेवढंच आहे ना. ओके, मग याचं फक्त डबल होणार. म्हणजे किती होतं 9.296 मायनस 9.296 इंटू 10⁻⁻10 कुलॉम. दिस इज द टोटल चार्ज ऑन द टू स्पियर्स. एनी डाऊट इन दिस केस? काय डाऊट असेल तर विचारा. हा, बुकमध्ये जे आन्सर दिलंय ते काय दिलंय, Q इज इक्वल टू 2.93 इंटू 10⁻⁻7. सो इट इज द प्रिंटिंग मिस्टेक इन द बुक. कारण हे नवीन बुक आल्यामुळे अनेक प्रिंटिंग मिस्टेक याच्या आन्सरमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. आपण सोडवलेलं ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ठीक आहे. कदाचित ही दिलेली व्हॅल्यू, फोर्सची दिलेली व्हॅल्यू किंवा पॉवर जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक असणार आहे. ओके, लक्षात येत आहे. हे दिलेली व्हॅल्यू जी आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक असणार आहे, हे लक्षात घ्या. मिस्टेक कुठं आहे बघा. मिस्टेक जे आहे ना ते 6 इंटू 10⁻³ घेतलं तर ते आन्सर बरोबर येते. सो देर इज अ प्रिंटिंग मिस्टेक. इथं 10⁻8 दिसायला लागले ना, बुकमध्ये 10⁻8 दिलंय. तर 10⁻8 ऐवजी 10⁻³ घेतलं तर हे आन्सर आपलं येतं. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, म्हणजे परत ते घेऊन बघूया एकदा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इट इज अ प्रिंटिंग मिस्टेक ऑफ द बुक. ठीक आहे. Q1 इज इक्वल टू -Q अँड Q2 इज इक्वल टू -Q. बघा सोल्युशन पुन्हा एकदा बघा. त्यांच्यामधलं सेपरेशन किती आहे, 18 सेंटीमीटर आहे. म्हणजे 18 इंटू 10⁻² मीटर. ठीक आहे. आणि त्यांच्यामधला फोर्स किती दिलाय, फोर्स दिलाय त्यांनी क्वेश्चन मध्ये 6 इंटू 10⁻8. ती प्रिंटिंग मिस्टेक असावी. 6 इंटू 10⁻³ घेऊया आपण. 6 इंटू 10⁻³ न्यूटन. ठीक आहे. तर या Q काढायचा आहे आणि त्याच्यावरून Q1 प्लस Q2 करायचा आहे. आता पुन्हा एकदा बघा, फोर्सचा फॉर्म्युला 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R². ओके, सो F ची व्हॅल्यू 6 इंटू 10⁻³ आहे. 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻9 आहे. ओके, Q1 इंटू Q2 म्हणजे Q² आहे. R² म्हणजे 18 इंटू 10⁻² इंटू 18 इंटू 10⁻². 18 इंटू 10⁻² इंटू 18 इंटू 10⁻². ठीक आहे. आता परत 9 ने 18 ला डिवाइड केलं, इथं 2 राहिला. आता Q² काढण्यासाठी काय करूया, सगळे LHS ला नेऊया. 6 इंटू 10⁻³ ॲज इट इज इंटू 18 इंटू 2 म्हणजे 36, बरोबर आहे ना. 18 इंटू 2 म्हणजे 36 आणि 10⁻² काय होणार, -4. 18 इंटू 2 म्हणजे 36, 10⁻², 10⁻² म्हणजे 10⁻⁴, इकडे जाऊन वर जाणार न्यूमरेटरला. डिवायडेड बाय 10⁻⁹. मग आता 6 इंटू 36 म्हणजे 216 ना, 216 इंटू 10 ची पॉवर किती होणार बघा. न्यूमरेटरला 10⁻⁻7 येणार आणि डिनॉमिनेटरला 10⁻9 ॲज इट इज आहे. ओके, 10⁻³ इंटू 10⁻⁴. म्हणजे काय करायचं, दोन्ही पॉवरचं ऍडिशन, -3 प्लस -4 म्हणजे -7 इज इक्वल टू Q². ओके, अँड देअरफोर Q² इज इक्वल टू काय होणार आहे बघा, 216 इंटू 10⁻². आता बघा ह्या रूलनुसार, ही रूल माहिती पाहिजेत पॉवरचे. 10⁻A डिवायडेड बाय 10⁻B म्हणजे 10⁻A मायनस B असतं. म्हणजे 10⁻⁻7 डिवायडेड बाय 10⁻⁹ म्हणजे -7 -9 म्हणजे किती होणार, -16 होणार. ओके, मग आता Q इज इक्वल टू √216 इंटू 10⁻². स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे काय करायचं, आहे त्या पॉवरला हाफनं मल्टिप्लाय करायचं ना. किती येणार, 10⁻⁻8 येणार. -16चं हाफ केल्यावर -8 होणार. सो चार्ज येणार आहे 216चा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ 216 हे येतं 14.70. 14.70 येतं इंटू 10⁻⁻8.
म्हणजेच एक डेसिमल पॉईंट लेफ्टला सरकवला म्हणजे याच्यातून 10 बाहेर पडणार आणि याला मल्टिप्लाय होणार. 1.470 इंटू 10 किती होणार -7 होणार मग हे. ठीक आहे, हा झाला चार्ज. आणि हे काय करायचं मायनस साईन द्यायचं ना, स्क्वेअर रूट काढल्यानंतर प्लस मायनस साईन येतं मायनस. मग आता टोटल चार्ज किती होणार याचं डबल ना. टोटल चार्ज इज इक्वल टू दॅट इज Q1 प्लस Q2 म्हणजे याचं फक्त डबल होणार. ओके, याचं डबल इंटू 2 म्हणजे काय होणार आहे 2.93 येत आहे. 2.93 इंटू 10⁻⁻7 कुलोम. आणि आन्सर किती आहे बघा 2.93 इंटू 10⁻⁻7 कुलोम. म्हणजे फक्त एक 10⁻⁻8चं -3 केल्यानंतर करेक्ट आन्सर येते. म्हणजे जस्ट पॉवर चेंज केली तर किती फरक पडतोय बघा आन्सर मध्ये. लक्षात आलं का? त्याच्यामुळे बुक मध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक आहेत ते आपल्याला या पद्धतीने सॉल्व्ह करावे लागतील. पॉवर थोडीशी चेंज केली तर आन्सर पूर्ण चेंज होते. याच्यामध्ये कुणाला डाऊट आहे का? एनी डाऊट? म्हणजे बुक मधल्या मिस्टेक आपल्याला शोधून काढाव्या लागतील या पद्धतीनं. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय का? काय दिलंय बघा. Question number 2. A charge plus Q exert a force of magnitude -0.2 Newton on another charge -2Q if they are separated by 25 centimeter. Determine value of Q. म्हणजे पुन्हा एकदा सिमिलरच क्वेश्चन आहे. इथं दोन चार्जेस दिलेत, Q1 आहे प्लस Q आणि Q2 आहे किती -2Q आणि त्यांच्यामध्ये फोर्स किती आहे. फोर्स इज गिव्हन ॲज -0.2 न्यूटन एवढा फोर्स दिलाय. Addition, while addition, why charge will not change. ऍडिशन केल्यानंतर ऍडिशन होणार ना त्यांची. -2 चार्ज आणि -2 चार्ज असेल तर किती होतोय -4च होतोय ना. हा, तर फोर्स एवढा दिलाय तर क्यू ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यांच्यामधलं सेपरेशन किती दिलंय, डिस्टन्स आर इज गिव्हन ॲज 25 सेंटीमीटर. म्हणजे हे 25 इंटू 10⁻⁻2 मीटर. आता नेहमीप्रमाणे फोर्सचा फॉर्म्युला वापरूया. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, व्हॅल्यूज प्लेस करूया. -0.2 इज इक्वल टू 9 इंटू 10⁻9 इंटू Q1 आहे प्लस Q आणि Q2 आहे -2Q डिवायडेड बाय आर स्क्वेअर. याचा डायरेक्टली स्क्वेअर करून लिहितो मी आता. 25चा स्क्वेअर किती येणार आहे 625 इंटू 10⁻2 चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻4. हे लक्षात आलं का? हे बघा 10⁻A चा स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचं 10⁻A इंटू 2 म्हणजे पॉवर डबल करायची. ओके, 10⁻A चा स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचं पॉवर डबल करायची. A असेल तर 2A करायचं आणि 10⁻A चा स्क्वेअर रूट काढायचा असेल तर आताच मी सांगितलं की 10 ची पॉवर काय करायची हाफ करायची. हे बेसिक्स जे आहेत ते मॅथमॅटिकल बेसिक मॅथमॅटिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. हा, आता बघा मग हे लेफ्ट हँड साईडचा -n आणि राईट हँड साईडचा -n कॅन्सल आउट करूया. ठीक आहे, आणि सगळे LHS ला नेऊया. राईट हँड साईडला फक्त काय करूया Q स्क्वेअर ठेवूया. सो लेफ्ट हँड साईडला 0.2 इंटू 625 इंटू 10⁻4
आणि डिवायडेड बाय काय होणार, हे 9 इंटू 10⁹ LHS ला गेल्यावर डिवाइड होणार आणि इथं राहिलेलं 2 पण LHS ला गेल्यावर डिवाइड होणार आहे. ठीक आहे. मग आता बघा, देअरफॉर क्यू स्क्वेअर इज इक्वल टू हे 2 न 0.2 ला डिवाइड केलं तर 0.1 राहणार, 0.1. ठीक आहे. बरं, 625 डिवायडेड बाय 9 ॲज इट इज ठेवूया, कारण त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट घेता येतो. इंटू आता पॉवरचं कॅल्क्युलेशन सगळं करावं लागेल. आता बघा, 0.1 म्हणजे 10⁻1 असतं, हे पण माहिती पाहिजे. 0.1 म्हणजे 10⁻1, 10⁻1 10⁻4 म्हणजे 10 किती होणार, -5 होणार, आणि डिवायडेड बाय 10⁹ ॲज इट इज. हे लक्षात आलं का? 10⁻4 इथं आहे आणि हे 10⁻1, 0.1 म्हणजे 10⁻1. सो 10⁻1 इंटू 10⁻4 म्हणजे काय होणार आहे, -1 -4 म्हणजे -5 ना. पॉवरचं ऍडिशन करायचं असतं मल्टिप्लिकेशन असेल तर, आणि डिव्हिजन असेल तर पॉवरचं सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे 10⁻5 -9 म्हणजे किती होणार, -14. सो आता दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊया. ठीक आहे. 625 चा स्क्वेअर रूट 25 येणार, 9 चा स्क्वेअर रूट किती येणार, 3 येणार, इंटू 10⁻14 चा स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे पॉवर हाफ करायची, माहिती आहे ना. -14 किती होणार, -7 होणार. ओके. सो क्यू इज इक्वल टू 3 न डिवाइड करूया. आता 3 न डिवाइड करूया. 3 न डिवाइड केल्यावर किती होणार बघा, 8.333 इंटू 10⁻7 कुलोम होणार आहे. 8.33 इंटू 10⁻7 कुलोम. ओके. सो दिस इज युअर आन्सर. पुन्हा एकदा बुकमध्ये दिलेला आन्सर काहीतरी वेगळा आहे, म्हणजे पुन्हा एकदा काय असणार आहे, देर इज अ प्रिंटिंग मिस्टेक. ही प्रिंटिंग मिस्टेक किती असेल ते देखील मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला रिव्हर्स कॅल्क्युलेशन करावं लागेल, म्हणजे चार्ज घेऊन फोर्स किती येतोय ते बघावं लागेल. ओके. चार्ज घेऊन उलट कॅल्क्युलेशन करून बघावं लागेल. म्हणजे समजा आपण हा चार्ज 1.18 घेऊन फोर्स किती येतोय ते बघावं लागेल, आणि फोर्स इथं चेंज करावा लागेल. कारण आपण केलेलं कॅल्क्युलेशन तर ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, त्याच्यामध्ये कुठं चेंज आहे, चुकलेलं काय आहे काय बघा. ओके. जस्ट मी करून बघतो रिव्हर्स कॅल्क्युलेशन किती येते, जस्ट ट्राय करून बघूया पुन्हा एकदा. फोर्स आपल्याला -0.4 घ्यायचा आहे, म्हणजे पुन्हा एकदा बघा, म्हणजे पुन्हा एकदा रिव्हिजन होईल. Q1 इज इक्वल टू Q घेऊया, Q2 इज इक्वल टू -2Q घेऊया, अँड द फोर्स इज इक्वल टू घ्यायचा आहे -0.2 ऐवजी -0.4 न्यूटन घ्यायचा. ओके. अँड दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 25 सेंटीमीटर. ओके. म्हणजे 25 इंटू 10⁻2 मीटर. ठीक आहे. मग आता बघा, फोर्सचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. मग फोर्स किती आहे, -0.4. 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻9. Q1 आहे Q अँड Q2 आहे -2Q डिवायडेड बाय R स्क्वेअर डायरेक्टली लिहितो 625 इंटू 10⁻4. ठीक आहे. आता RHS ला फक्त Q स्क्वेअर ठेवूया, बाकी LHS ला नेऊया, मायनस मायनस साइन कॅन्सल. 0.4 इंटू 625 इंटू 10⁻4 डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻9 डिवायडेड बाय 2. ओके. म्हणजे 9 इंटू 10⁻9 खाली जाणार, 2 देखील हे डिवाइड होऊन खाली जाणार. आता बघा, 2 न 0.4 ला डिवाइड करतो, म्हणजे इथं 0.2 राहणार. ठीक आहे. आता बघा, Q स्क्वेअर इज इक्वल टू 625 डिवायडेड बाय 9 इंटू 0.2. 0.2चं काय करतो मी, सो 0.2 ॲज इट इज ठेवतो, इंटू 10⁻4 डिवायडेड बाय 10⁻9, म्हणजे -4 -9 म्हणजे किती होणार, -13 होणार.
-13. ठीक आहे. नेक्स्ट, सो क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 625 डिवायडेड बाय 9 इंटू 0.2 च 0.02 करतो, म्हणजे 10 काय करता येईल, -12 करता येईल. म्हणजे डिवायडेड बाय याला 10 केलं आणि याला मल्टिप्लाइड बाय 10 केलं, कारण पॉवर इव्हन असल्याशिवाय स्क्वेअर रूट काढता येत नाही. सो क्यू इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 0.02 इंटू 10 किती होणार, -6 होणार. आता हे कॅल्क्युलेशन करून बघा किती येत आहे. 25 डिवायडेड बाय 3 ओके इंटू स्क्वेअर रूट ऑफ 0.02, ही व्हॅल्यू येते 1.18. क्यूची व्हॅल्यू किती आता येते 1.18 इंटू 10⁻⁻6 कुलोम येते. आणि 1.18 इंटू 10⁻⁻6 कुलोम म्हणजेच त्याला काय म्हणायचं, 10⁻⁻6 म्हणजे मायक्रो कुलोम. सो दिस इज द आन्सर ऑफ क्यू. बघा, म्हणजे पुन्हा एकदा काय आहे, बुक मध्ये ही एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. 1.18 येण्यासाठी हा फोर्स जो आहे ना, तो -0.2 ऐवजी -0.4 असायला पाहिजे. बुक मध्ये आन्सर मध्ये मिस्टेक्स आहेत. ओके, हे तुम्हाला मी अगोदरच सांगतो, लक्षात घ्या. कुठं पॉवर मध्ये मिस्टेक आहे, तर कधी व्हॅल्यू मध्ये मिस्टेक आहे. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो थोडासा